मोठी कारवाई। मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। अश्विनी अशोक वय वर्ष 51 असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती पुण्यातील लुलानगर येथील प्रकाश अपार्टमेंटमधील रहिवासी आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 163/2026 अन्वये भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात अश्विनी अशोक हिचा सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिला अटक केली। तिच्यावर BNS कलम 75, 77, 79, 49, 356 आणि 35 नुसार कारवाई करण्यात आली आहे। न्यायालयीन कारवाई। अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला माननीय न्यायालयात हजर केले। यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यासाठी आरोपीला 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश दिले। या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत असून यामागे अजून कोणाचे हात आहे का याचा शोध घेतला जात आहे। मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी सेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेल्या 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे। तर या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता। तसेच या अनुषंगाने अन्य कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। धन्यवाद। गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठी जे वकील दुसरे होते। आज इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं। आज त्यांनी पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मागितली होती, परंतु न्यायालयाने त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला की मागच्या दिलेल्या पोलीस कस्टडी पासून आतापर्यंत प्रगती काय आहे। त्याच्याकडे मला असं वाटतं की तपास यंत्रणेकडे काही खूप चांगलं उत्तर नव्हतं। आमचाही मुद्दा तोच आहे की तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाहीये आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही। कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत। त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही। त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही। त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल। अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतो।